जुन्नर गोल्ड नावानं आंब्याची नवीन जात शेतकऱ्यांनी जुन्नर तालुक्यामधील वैष्णवधाम या गावामध्ये विकसित केलेली आहे। जुन्नरच्या डोंगरदऱ्यांनी आपल्याला दिला एक खास आंबा जुन्नर गोल्ड, याला GI मानांकन देखील मिळालेलं आहे। या GI टॅगमुळे खरोखरच शेतकऱ्यांना फायदा होतोय का, आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या फेरफटकामध्ये। त्यासाठी आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या पारुंडे जवळील वैष्णवधाम या निसर्गरम्य गावात। या भागातील शेतकरी वर्षानुवर्ष आंबा पीक घेत आहेत, पण आज आपण भेटणार आहोत एका अशा प्रयोगशील शेतकऱ्याला ज्यांनी केवळ आंबा पिकवला नाही तर एक नवीन वाण तयार करून त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे। होय, जुन्नर गोल्ड हा आंबा आज चर्चेत आहे। आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेर हापूस मोठ्या प्रमाणावर पिकला जातो, तेव्हा या नवीन वाणाचं नाव मी जुन्नर गोल्ड अशा पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला की जुन्नर गोल्डमध्ये साखरेचं प्रमाण अजिबात नाही। मी इतक्या वर्ष जे काही एक 10-1 वर्ष आपण याचा जो अभ्यास केला तर त्या फळामध्ये साखर हा अजिबात नाही। आणि दुसरी गोष्ट, हा दरवर्षी येणारा आंबा आहे। हे दरवर्षी आंबा येणार आहे, असा रेग्युलर बेरिंग आहे, वर्षाआड येत नाही हा आंबा। GI टॅग सारखं मानांकन मिळवून आपल्या उत्पादनाला ओळख आणि बाजारपेठ मिळवून देणं ही आजच्या काळातील शेतीची खरी गरज आहे। तर हा वाण सद्यस्थितीत तरी अतिशय फायदेशीर असा वाटतो आहे, परंतु इथून पुढेही यावर अजून संशोधन होणं गरजेचं आहे की जर अतिघन पद्धतीनं आपण याची लागवड केली, त्याची जर दरवर्षी आपण छाटणी केली तर छाटणीला प्रतिसाद देतो किंवा नाही, अतिघन पद्धतीला हा वाण योग्य आहे किंवा नाही, अशा प्रकारचे प्रयोग येथून पुढील काही वर्षामध्ये आपण करणार आहोत। शेती फक्त उत्पादन नाही तर ती एक संपूर्ण व्यवसाय आहे।